हृदयाची जेनेटिक कंडिशन्समुळे, अनुवांशिक किंवा व्हायरल इन्फेक्शन्समुळे मांसपेशी कमजोर पडते, त्याला म्हणतात कार्डिओमायोपॅथी. मग कधी-कधी इलेक्ट्रिकल सप्लाय जेव्हा हृदयाचा अफेक्ट होते, तर जे ठोके आहेत ते अनियमित पडतात, कधी वेगाने, कधी स्लो, त्याला अरिथमिया म्हणतात. आणि सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हृदयघात. जेव्हा जे ब्लड सप्लाय आहे हृदयाचे ते स्वतः अफेक्ट होते, जेव्हा मांसपेशीला रक्तच भेटत नाही, त्याला म्हणतात हृदयघात. ते फिरत असतात आणि अचानक एखाद्या दिवशी काही कॉम्प्लिकेशन होऊन प्रेझेंट करतात. 5 to 10% लोकांमध्ये सिम्पटम्स येतात आणि त्याच्यामध्ये जे सिम्पटम्स राहतात ते जसं की दम लागणं म्हणा, कोणामध्ये चक्कर येणं, कोणामध्ये हेडेक होतो फक्त. तर अशा प्रकारचे सिम्पटम्स येतात आणि मग ते ज्यावेळेला चेक करतात त्यावेळेला त्यांचं बीपी खूप हाय झालेलं असतं. तर अराउंड 5% मधून पण 4% लोक हे सिम्पटम घेऊन येतात आणि 1% लोक जे येतात ते युजली ते कम विथ कॉम्प्लिकेशन्स. कधी कधी यंग एज मध्ये असं असतं की अचानक 10% ब्लॉक असेल तर फुटून जाते, रप्चर होऊन जाते. रप्चर झालं की अचानक नळी पूर्ण बंद होऊन जाते. नळी पूर्ण बंद झाली की त्याला मेजर अटॅक येतो आणि पेशंट कधी कधी कोलॅप्स होऊन जातो. अशा वेळेस कोलेस्ट्रॉलच्या व्यतिरिक्त रक्तपातळ करण्याच्या गोळ्या पण घेणं गरजेचं असतं. कोलेस्ट्रॉल बेसिकली ब्लॉकेज तयार करते आणि हळूहळू कोलेस्ट्रॉल डिपॉझिट वाढत जाते. हळूहळू डिपॉझिट वाढत गेलं तर मग ब्लॉकेज वाढत जातात आणि मग हृदयाच्या नळीमध्ये ब्लॉकेज तयार झाले की सिम्पटम चालू होतं. उच्च रक्तदाब याला आपण सायलेंट किलर म्हणतो आणि त्याला कंट्रोल करणं फार आवश्यक आहे. आणि ही अशी गोष्ट आहे की ही आपल्याला जीवनभर आपल्यासोबत राहणार, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि मेडिसिन्स रेग्युलर घेणं आवश्यक आहे. मेडिसिन्स एक वेळा सुरू झाले म्हणजे बीपी तेवढंच राहणार असं नाहीये. ते हळूहळू समोर जाऊन आणखी पण वाढू शकतं आणि बीपीच्या गोळ्या पण तुमच्या आणखी वाढू शकतात. त्याच्यामुळे रेग्युलर चेकअप, रेग्युलर टेस्टिंग करणं आवश्यक असतं.